माझे नाव शरद लक्ष्मण जाधव आहे। मी इयत्ता 6वीचा विद्यार्थी आहे। आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल आष्टी आहे। आमच्या शाळेत शिक्षक लई कमी आहेत। मला विषय 6 आहेत, त्या विषयाला एकच शिक्षक शिकवा येतात, म्हणून आम्ही शिकाव कसं म्हणून आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो आहोत। आम्हाला निवेदन मिळालेले आहे। हां, गट शिक्षण अधिकाऱ्याने आम्हाला शिक्षण उपलब्ध करून द्यावे। ओके। पृथ्वीराज बालाजी शिंदे आहे। मी इयत्ता 7वीचा विद्यार्थी आहे। जिल्हा परिषद हायस्कूल आष्टी या शाळेत मी शिकत आहे। आम्हाला 7 विषय आहेत व आमच्या वर्गावर एक शिक्षक येतात, ते आम्हाला 7 विषय शिकवतात व आम्ही ती कशी शिकून घ्यावे यासाठी आम्ही गट शिक्षण अधिकाऱ्याला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तरी आम्ही ते निवेदन दिलेलं आहे, तरी त्यांनी आम्हाला शिक्षक ताबडतोब उपलब्ध करून द्यावे ही आमची कृपया आहे। ओके। प्रशिक्षित गणेश कांबळे आहे। मी वर्ग 7वा, शाळेचे नाव जिल्हा परिषद हायस्कूल आष्टी आहे। मला 7 विषय आहे। फक्त एकच सर वर्गावर येतात, ते 7 विषय शिकवतात। आम्ही निवेदन द्यायला आलो आहोत। आम्ही निवेदन दिले, यांनी आम्हाला शिक्षक लवकर द्यावे ही आमची नम्र विनंती। मी आष्टी जिल्हा परिषद हायस्कूल यांच्या शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे, बालाजी माधवराव शिंदे। आम्ही आज हदगावला आमच्या शाळेला शिक्षक कमी असल्यामुळे हदगाव शिक्षण घटका BO साहेबांना भेटण्यासाठी आलतो। विनंती अर्ज केला आम्ही आणि त्याने शिक्षक देतो म्हणून सांगितले। गट शिक्षण अधिकारी यांना आष्टीच्या जिल्हा परिषद हायस्कूलचे विषयी त्यांना आम्ही बार परिस्थिती सांगितली की बुवा आष्टीला जिल्हा परिषद शाळा आहे आणि एक केंद्रीय प्राथमिक शाळा आहे। तिथं मॅट्रिकचे वर्ग आहेत 10वीपर्यंत, त्याला शिक्षक आता 7, त्याच्यापैकी 2 शिक्षक आता ते SIRला लागले आणि कन्या शाळेला वर्ग आता 7 आणि तिथं आता 4 शिक्षक। तर मला एक म्हणायचं आहे शासनाला, गट शिक्षण अधिकाऱ्याला, इथल्या कलेक्टर साहेबाला, त्यांना एक विनंती करायची आहे की बुवा तुम्ही काय शाळा हे उद्ध्वस्त करून साऱ्या लोकांना अडाणी करताय का, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। शासन लाखो रुपये मंदिरावर खर्च करते, पुतळ्यावर खर्च करते, पुलावर खर्च करते, समाज मंदिरावर खर्च करते आणि लोक त्या पद्धतीची त्यांना मागणी करतात। बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा द्या, शिवाजी महाराजांचा पुतळा द्या, अण्णाभाऊ साठेचा पुतळा द्या। पण लोकांना हे मागणी करण्यापेक्षा महापुरुषानं पहिल्यांदा शिक्षणाचे आपल्याला हजारो वर्षानंतर दारं उघडले, लोकांना ती मागणी केली पाहिजे। आता लोकांची जे मागणीचा जे कल आहे ते बदलला पाहिजे, कारण त्याने शिक्षणावर भर दिला पाहिजे। हजारो वर्ष बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, महापुरुषाच्या मेहनतीमुळे हे शिक्षण मिळालं, तर हे शिक्षण हे शासन बर्बाद करत आहे। माझं राजकर्त्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही निधी हा जास्तीत जास्त शिक्षणावर खर्च करा, कारण जिथं मॅट्रिकचे मुलं शिकतात त्याला काय करा 7 शिक्षक आहेत, वर्ग 10 आणि 7 शिक्षक। 8वी 9वी 10वीला एका शिक्षकानं शिकवायचं, 5वी 6वी 7वीला एकाच शिक्षकानं शिकवायचं। एखाद्या मंत्र्याचा, एखाद्या कॅबिनेट मंत्र्याचा, राज्यमंत्र्याच्या मुलाला असं शिक्षण आहे का भारतामध्ये? त्यांचे मुलं अमेरिकेला, त्यांचे मुलं जपानला, त्यांचे मुलं थायलंडला। ही कोणती राजकीय व्यवस्था आहे? ही कोणती प्रशासकीय व्यवस्था आहे? आमचं शासनाला विनंती आहे, प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त शिक्षणावर खर्च करा। दुसरी गोष्ट अशी आहे की एक शिक्षक आमच्या इथला राठोड सर जे आहेत ते आमच्या इथं त्यांची नियुक्ती आहे आणि काम करतात ते गट शिक्षण अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये। आमचं एक स्पष्ट म्हणणं आहे, एक तर त्यांची बदली करा, नाहीतर ते शिक्षक आमच्या शाळेला द्या, अशी आमची त्यांना विनंती आहे। आणि त्यांनी आम्हाला हे ऑर्डर दिली 2 शिक्षकाची, जर त्यांनी 8 दिवसाच्या आत
जर हे 2 शिक्षक आमच्या इथं आष्टी जिल्हा परिषद हायस्कूलला जर रुजू नाही झाले तर आम्ही आष्टी गाववासियातर्फे गट शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयावर विद्यार्थ्यासहित पालकासहित महिलासहित मोर्चाचं नियोजन करणार आहोत. याची खबरदारी शासनानं आणि प्रशासनानं घेतली पाहिजे अशी आम्ही त्यांना विनंती करतो. ओके.